Milk producers, including farmers from Bicholim, have asked the government to place Goa Dairy under the National Dairy Development Board for 5 years. They said NDDP oversight could improve efficiency, modernize infrastructure, strengthen finance, and bring greater stability to milk procurement prices and payments. आता आमचे सरकाराकडे विनंती असा एक गोवा डेअरी ही आमची गोंयकारांची डेअरी की ही डेअरी सर्वाइव करपा खातीर किंवा हे करच्या खातीर ही डेअरी त्यांच्यानी NDDP कडे दिवची, नॅशनल डेअरी कडे दिवची, जेणे करून ही डेअरी एक 5 वर्सां खातीर नॅशनल डेअरी कडे दिवची अशी आमची सरकाराकडे मागणी आसा, जेणे करून ही आमची डेअरी गोवा डेअरी सर्वाइव जातली. खूप उदाहरणां आसा देशभर त्यांच्यानी अशो खूप कडे अशो डेअरी त्यांच्यानी टेक ओव्हर केल्ल्यो आसा आणि त्यांच्यानी खरोच बरो इम्प्रुवमेंट करून तांकां वयर हाडलेल्या. फक्त 5 वर्सां खातीर ही डेअरी NDDP कडे दिवची अशी हांव सरकाराकडे प्रामुख्यान मागणी करता. So at present NDDP is giving professional support for revival. कोणाक दिता तर तितून आसा महानंदा डेअरी इन महाराष्ट्र, वेस्ट आसाम मिल्क युनियन, ईस्ट आसाम मिल्क युनियन, झारखंड मिल्क फेडरेशन, वाराणसी मिल्क युनियन, लडाख डेअरी फेडरेशन, विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि UP गव्हर्नमेंटानूय अशे डेअरी युनियन त्यांनी लिजार घेतलेले आसा. तर ते लिजार घेऊन कितें करता, लिजार घेऊन ते रिवाय करता आणि ह्यो सगळ्यो लिस्ट सांगल्या ते डेअरी 10 वर्सां NDDP कडे रिवाय करपाक दिल्ली आसा, स्पेसिफिकली टू इम्प्रूव्ह द ऑपरेशनल आणि फायनान्शियल कंडिशन ऑफ दोज मिल्क युनियन्स. आणि अशी मध्य प्रदेशानूय रिसेंटली एक त्यांनी दिल्ली आसा, मणिपूर आसा. म्हणटकूच हांगा एटलिस्ट माझ्या नॉलेजी प्रमाणे त्यांनी झारखंड आणि छत्तीसगड सुद्धा आता कितें काम चालू केला. सो झारखंडचे म्हाका नॉलेज आसा म्हणून सांगता, त्यांचे मंथली कलेक्शन दिसाचे कलेक्शन जवळपास कितले 12,000 15,000 इतले आशिल्ले, बट नाव दॅट इज गॉन अप टू 2.5 लाख पर लिटर पर डे. सो त्यांच्याकडे कितें आसा, अशें खास कितें आसा, NDDP कित्याक म्हणटा जाल्यार NDDP स्टँड्स फॉर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, विच इज अ गव्हर्नमेंट बॉडी विच इज कंट्रोल्ड बाय गव्हर्नमेंट ऑफिसर्स. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आसा, त्यांचे स्वतःचे ब्रिडिंग फार्म्स आसा, वास्ट आणि ह्यूज ब्रिडिंग फार्म्स. त्यांच्याकडे सिमेंट स्टेशन आसा. आयज गोंयान आमकां सिमेंट जे आसा, जे AI करपा आर्टिफिशियल इन्सेमिनेशनाक वापरता, त्याची आमकां हांगा इश्यूज आसा. फाल्यां जर NDDP कडे दिले जाल्यार NDDP कडे स्वतःचे सिमेंट स्टेशन असल्या कारणान आमकां बरे क्वॉलिटीचे फ्रेश आणि बरे सिमेंट, इम्पोर्टेड सिमेंट और सेक्स सॉर्टेड सिमेंट जे असतात ते वापरपाक मेळटले. ते IVF टेक्नॉलॉजी कडे आज NDDP काम करता, त्यांच्या ब्रिडिंग फार्माचेर ती आमकां मेळटली. NDDPन जर हांगा हे टेक ओव्हर केली जाल्यार NDDP एक मॉडर्न डेअरी फार्म करतले, सो दॅट ते फार्माचेर दुसऱ्या इतर फार्मरांक कोण जो नवो आसा ताका हाडून थंय दाखोवपाक मेळटले की दिस इज वॉट इज गोईंग ऑन इन मॉडर्न डेअरी फार्मिंग. तुम्ही कन्व्हेन्शनल जे त्रासांचे विषय आशिल्ले ते सोडा, आता नाव यू कॅन डू इट लायक दिस. तर ते मेळटले आमकां. कॅटल फीड प्लांट जो तात्यान सांगलो तो गोवा डेअरीचो जो बंद पडला, फाल्यां NDDP त्या प्लांटाचेर इन्व्हेस्ट करून मॉडर्न टेक्नॉलॉजी हाडून थंय मॉडर्नायज कॅटल फीड प्रोडक्शन चालू जातले. सो हे इतले फायदे आसा आमकां आणि त्यांनी NDDPन प्रूव्ह केल्ले आसा, प्रूवन रिझल्ट्स आसा, पब्लीक डोमेनान आसा. अशें ना की ते लिपल्यावर कोणाक खबर ना, सर्च केल्या मेळटा, पब्लीक डोमेनान आसा, कोणी सर्च केल्या जाता की प्रूवन रिझल्ट्स आसा की NDDPन टेक ओव्हर केल्यानंतर त्यांनी ते संस्था रिवायव करून फार्मरांक त्यांच्या फायदो जाल्लो आसा. आणि हो रायपूर आणि झारखंड सारख्या स्टेटींनी जाल्लो आसा. रायपूर इज छत्तीसगड इज अ व्हेरी हार्ड स्टेट, झारखंड व्हेरी हार्ड स्टेट टू वर्क ऑन. पूण त्यांनी थंय वचून फ्रॉम स्क्रॅच सुरुवातीपासून शून्यातून त्यांनी सगळं निर्माण केला. सो आमकां अशें दिसता की ती जर NDDP कडे दिली गोवा डेअरी चलोवपाक 5 और वॉट एव्हर कितल्या टेन्युरा खातीर, जाल्यार नक्की शेतकऱ्यांक ह्या गोष्टीचो फायदो जातलो.